पसरून पंख हे उडण्यासाठी। नमस्ते, मी राजेंद्र गुरव, मार्गदर्शक राजर्षी शाहू करिअर प्रबोधिनी कोलवणे। मित्रांनो, मी आज आपल्याला पोलीस भरतीसाठी आवश्यक कागदपत्रे यांची माहिती सांगणार आहे। पोलीस भरतीसाठी इयत्ता 10वी 12वी पास गुणपत्रक व बोर्ड प्रमाणपत्र याची आवश्यकता आहे। त्याचबरोबर महाराष्ट्राचा रहिवासी दाखला, ज्याला डोमिसाइल सर्टिफिकेट म्हटलं जातं, त्याची सुद्धा आवश्यकता आहे। जे विद्यार्थी पोलीस चालक पदासाठी अर्ज करणार आहेत त्यांना या कागदपत्राबरोबर ड्रायव्हिंग लायसन्सची आवश्यकता आहे ती आहे। जे विद्यार्थी पोलीस बँडसाठी अर्ज करणार आहेत त्या विद्यार्थ्यांना या डॉक्युमेंट बरोबर बँड पथकाचं प्रमाणपत्र आवश्यक आहे। जे विद्यार्थी खेळाडू कोट्यामधून अर्ज भरणार आहेत त्यांना जिल्हा उपसंचालक क्रीडा विभाग यांच्याकडून व्हेरीफाय झालेलं सर्टिफिकेट याची आवश्यकता आहे। जे विद्यार्थी प्रकरणग्रस्त आणि धरणग्रस्त भूकंपग्रस्त यामधून अर्ज भरणार आहेत त्यांना जिल्हा पुनर्वसन अधिकारी यांच्याकडून मिळालेलं धरणग्रस्त प्रकरणग्रस्त हे प्रमाणपत्र आवश्यक आहे। जे विद्यार्थी होमगार्ड कोट्यामधून अर्ज भरणार आहेत त्यांनी 1095 दिवस होमगार्ड म्हणून काम केलेले प्रमाणपत्र ज्याला सनद म्हटले जाते ते असणे आवश्यक आहे। जे माजी सैनिक कोट्यामधून अर्ज करणार आहेत त्यांनी त्यांचं डिस्चार्ज बुक व सर्व्हिस बुक याची पूर्तता करणे गरजेचं आहे। जे विद्यार्थी अनाथ कोट्यामधून अर्ज भरणार आहेत त्यांचे अनाथ प्रमाणपत्र आवश्यक आहे। जे अंशकालीन पदवीधर आहेत त्यांनी अंशकालीन पदवीधर पदाचं प्रमाणपत्र सादर करणं बंधनकारक आहे। जे विद्यार्थी विविध जातनिहाय फॉर्म भरणार आहेत त्यांनी आपल्या जातीप्रमाणे जात प्रमाणपत्र सादर करणं बंधनकारक आहे। या विद्यार्थ्यांनी महत्वपूर्ण बाबीकडे लक्ष देणे गरजेचं आहे। आपली ही संपूर्ण कागदपत्रे जी आहेत ही कागदपत्रे पोलीस भरतीचा फॉर्म भरण्याची अंतिम मुदतीपूर्वीची असावी ही गरजेची बाब आहे। धन्यवाद।